मी स्वतः सुद्धा इव्हन चंद्रकोर लावतो का तर राजांचं एक प्रतीक अशा ह्याच्यात आणि आपलं मराठमोळे पण जपलं जातं अशा ह्याच्यात. भंडारा सुद्धा लावतो किंवा आपण गंध लावतो तशा ह्याच्यात. बरीचशी मुलं मला दिसतात झेंडे घेऊन हे करून वगैरे किंवा चंद्रकोर वगैरे लावून दाढी वाढवून. पण मला असं वाटतं की तुम्ही कधीतरी गड किल्ल्यांवर राहा ना. तशी परमिशन आपल्या इथे सध्या नाहीये, कारण त्याचं कारण सुद्धा असं की गड किल्ल्यांवर खूप प्रमाणात 31 डिसेंबर साजरा केला जातो. मी दर 31 डिसेंबरला माझ्या पोलीस मित्रांबरोबर मी लाईव्ह जात असतो की प्लीज डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, आणि गड किल्ल्यांवर तुम्ही दारू प्यायची नाही. मी स्वतः तिकडे फटकवेन तुम्हाला. मी अगोदरच जेव्हा ट्रेकिंग आम्ही रेग्युलर असायचं तर मी स्वतः बाटल्या फोडलेल्या लोकांच्या, की दारू प्यायला बसलं की बाटल्या फोडायच्या त्या तिकडे, की तुम्ही मला मारा हरकत नाही पण किल्ल्यांवर दारू प्यायली जाणार नाही. सो आत्ताची पिढी बघतोय मी ना, काही अंशी ती चांगल्या निसं आहेत पण काही अंशी ती थोडी ह्या नशेच्या आहारी खूप गेलेली आहेत. खूप स्वस्तात गोष्टी मिळतात आणि हे ते. सो त्यांनी ना ह्या गोष्टी करण्यापेक्षा ना की आपण बोलतो ना शिवजयंती साजरी करतात, कधीतरी गड किल्ल्यांवर साजरी करा. पण ते गड किल्ले म्हणजे असे असावेत की रेग्युलर जे सगळे जातात त्या तिकडे. मध्ये मी काही फोटोज बघितले त्याच्यामध्ये ट्रॅफिक लागल्यासारखं लोक होती. ज्या किल्ल्यांवर आम्ही जायचो तिकडे आमच्याशिवाय कोणी नसायचं, तिथे लाईट तर नसायचेच, पण लिटरली आम्ही म्हणजे खाली पायथा आणि वरती आम्ही ह्याच्यामध्ये कोणीही नसायचं. आणि आता तोच मार्ग पूर्ण लोकांनी भरलेला आहे. तुम्ही जा, पण कधीतरी तुम्ही ना अशा किल्ल्यांवर जा की तिकडे छत्रपती राजांचा पदस्पर्श झालाय पण कुठल्या लोकांचा जास्त झाला नाही. आणि तुम्ही जाताना हे मनात ठेवा की आपण राजांसाठी जातोय, आपण आपल्या मित्रासाठी, आपण आपल्या मैत्रिणीसाठी जातोय किंवा तिकडे नाव लिहायला किंवा दारू प्यायला जातोय. नाही, मीच काय, कोणीच तुम्हाला परमिशन देणार नाही. आणि इतरांबरोबर माझं सुद्धा रक्त मग भडकतं त्याच्यामुळे. एक सांगू की असे प्रत्येक किल्ल्यात एक सुधागड म्हणून जो आहे पालीला, जो खरा सरसगड म्हणजे पाली सुधागड म्हटलं जातं, पण सरसगड जो किल्ला आहे ना जो रायगडासारखाच आहे साधारण, फक्त उंचीनी कमी आहे. नाही तर कदाचित तो राजधानी झाला सुद्धा असता आपला. सो त्याला जो असं टकमक टोक आहे, प्लॅटफॉर्म सगळं तसंच आहे त्याच्यामध्ये. फक्त त्याच्या आजूबाजूला ना तेलबैला, धनगड, कोरीगड असे किल्ले असल्यामुळे त्याच्यापेक्षा ह्या किल्ल्याचं महत्व थोडंसं कमी आहे. का तर तो किल्ला समजा शत्रूच्या ताब्यात गेला तर हा किल्ला कधी पण पडू शकतो सरसगड म्हणून फक्त. अदरवाईज तो सरसगड सुद्धा तेवढाच सरस आहे. सो त्या किल्ल्यावर त्या रात्री त्या पत्र्यांच्या त्या शेडमध्ये राहायला जबरदस्त आवडतं. मोस्टली जून जुलैच्या ह्याच्यामध्ये ना तिकडे काजवे खूप येतात, ते बघायला मोस्टली जातो आम्ही त्या तिकडे. तिकडे महादरवाजा होता, तो महादरवाजा पूर्ण बुजला होता. पण डोंबिवलीची एक खूप चांगली संस्था आहे क्षितिज म्हणून. सो त्या ट्रेक क्षितिज संस्थेबरोबर आम्ही तो पूर्ण बुजलेला जो दरवाजा आहे महादरवाजा तो सुद्धा आम्ही मोकळा केला वगैरे. सो सरसगड मला प्रचंड आवडतो. रायगड आवडतो सर. रायगडाशिवाय मी रायगडचा असल्यामुळे माझा वाढदिवस मी रायगडवर केलेला आहे, टकमक टोक रॅपल करताना केलेला आहे. चला बघ माझा वाढदिवस आहे, काय करायचं, चलो टकमक टोक रॅपल करूया. सो रायगड तर आहेच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.